नमस्कार. आज नवरात्राचा 7वा दिवस. स्त्रीच्या भावविश्वातील तिचा नवरा, प्रियकर, पिता, सखा, मित्र म्हणजे नेमकं काय असतं यावरील कविता आपण ऐकणार आहोत. नवरा म्हणलं की पहिलं मनात काय येतं तर सामंजस्य. परस्परांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आदर अन अनुषंगाने जपलेली मोकळीक. एकत्र वाढताना दिलेलं प्रोत्साहन. सोबत असणं म्हणजे एकमेकांवरचं परावलंबित्व नसणं. नवऱ्यामध्ये प्रसंगी इतर नाती निभवायचं कसं भंगी असतं, जसं की पिता, मुलगा, सखा तर कधी मार्गदर्शक. आता प्रियकर कसा तर ज्याचा कायम सहवास असावा असं वाटायला लावणारी व्यक्ती. स्वप्नाळू आयुष्याचा साथीदार असतो तो आपल्या. मित्र मित्र कसा मित्र म्हणलं की सशक्त चढावड तर आलीच, पण असं असूनही शेवटी जी उरते ती मैत्र भावना. कधीही कुठेही आपल्यासाठी कायम असणारी व्यक्ती. मित्र म्हणलं की एकच आठवतं, ते म्हणजे मनसोक्त हसणं आणि विविध विषयांवरच्या तासनतास रंगलेल्या त्या चर्चा. आणि पिता पिता म्हणजे आदर्श तर प्रसंगी कठोर व्यक्तिमत्व. कुटुंबाचा आधारस्तंभ असतो. व्यापक दृष्टिकोन असलेला आपल्या परिघातला थोर माणूस. चला तर मग आज आपण अशा विविध नात्यातील तिच्या जीवनातील तो याविषयीच्या कविता ऐकूया. भाऊ आणि बहिणीचं नातं प्रेमाचं, आनंदाचं. राखी पौर्णिमेचा सण म्हणजे हे नातं साजरं करण्याचा सण. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. आजच्या काळातील बहिणीची काय बरी अपेक्षा असेल आपल्या भावाकडून, जाणून घेऊया पुढील कवितेतून. माझ्या रे भाऊराया. माझ्या रे भाऊराया जप बहिणीचे मन. माझ्या रे भाऊराया जप बहिणीचे मन. शरीर जपाया आहे मी सक्षम. तू पहिला सवंगडी, तू पहिला सवंगडी, तू बालपणीचा सखा. मागे मागे तुझ्या फिरता वाटे तूच आदर्श मोठा. नको ओवाळणी मला, नको ओवाळणी मला, सोन्याची रुप्याची ओंजळ माझी उजळते शुद्ध भावनेच्या भेटी. रक्ष माता पिता आपुले, रक्ष माता पिता आपुले, ज्यांनी दिले हे जीवन, ज्यांच्या विना सुनेरीते न होवो आपुले भुवन. राख तू फक्त आता, राख तू फक्त आता माझ्या घरच्यांचा मान. तुला शपथ प्रेमाची या बहिणीची आण. नको भेटी येऊ आता, नको भेटी येऊ आता, साता समुद्र लंघून. नात्यातला तो गोडवा दुरूनही राहतो टिकून. आजही करी सांज वात, आजही करी सांज वात, नित्य करीते स्मरण. रक्ष माझ्या भाऊराया घेते देवाकडून वचन. रक्ष माझ्या भाऊराया घेते देवाकडून वचन, घेते देवाकडून वचन. बाबा किंवा आपण असं म्हणूया आई वडील हे प्रत्येक व्यक्तीसाठी एक अतिशय मोलाचं स्थान त्यांना लाभलेलं आहे किंवा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक मोलाचं स्थान त्यांच्या आईवडिलांना लाभलेलं असतं. मी जी ही कविता लिहिलेली आहे त्यात एक अशी व्यक्ती किंवा अशी एक मुलगी आहे, तिला दुर्दैवाने कधी वडिलांचं सुखच मिळालं नाही. म्हणून तिने या तिच्या भावना या कवितेतून आपल्यासमोर सादर केल्या आहेत. बाबा हा शब्दच एक जादू आहे. लहानपणापासून मी तुझी खूप वाट बघत आहे. केव्हा तरी येईल बाबा माझ्या डोळ्यांसमोर, म्हणेल मला दमलीस का ग, ये बाळा माझी ती गुणाची पोर. लहानाची मोठी झालीस माझ्या विना,
मुकलो मी तुझ्या छोट्याशा स्पर्शाला. वाट बघते बाबा मी तुझी रोज. केव्हा तरी खरंच येशील का प्रत्यक्षात माझ्या समोर? तुझ्या विना झाले लहानाची मोठी. आशा होती कधीतरी तू येशील समोर. घेशील मला तुझ्या मिठी. देशील शाबासकी. करशील खूप सारे लाड. तुझ्या मायेत मी न्हावून जाईन बा. का रे गेलास सोडून मी मोठी होण्याआधीच? थांबला का नाहीस तुझ्या लेकीसाठी? बाबा बाबा असा उगाच लावलास जीवास घोर. तुझ्या सहवासात 4 दिवस घालवले असते. तुझ्या मायेच्या स्पर्शात तृप्त झाले असते. लहानपणापासून तुझी वाट बघत आहे तुझी ही वेडी पोर. मी झुरत आहे तुझ्या असण्यासाठी. खरंच एकदा येशील का रे माझ्या समोर? आनंदून जाईल तुझी ही लाडकी पोर. बाबा तुझा आशीर्वाद सदैव राहावा माझ्या बरोबर. देवाकडे करते प्रार्थना मी ही रोज. येशील का केव्हा तरी खरंच माझ्या समोर? तुझ्या शेवटची आठवण जपून ठेवली आहे मनात. बाबा बाबा किती जादू आहे रे या शब्दात. धन्यवाद. जेव्हा पती पत्नीमधील नाते विश्वासाचे, प्रेमाचे आणि आनंदाचे असते तेव्हाच ते खऱ्या अर्थाने एकरूप होऊ शकतात. त्या नात्याचा गोडवा चाखू शकतात. अशाच नात्यावर आधारित ही एक कविता. यातील पत्नी आपल्या पतीच्या प्रेमाने आनंदून गेली आहे, मोहरून गेली आहे आणि ती हे गीत म्हणत आहे. अशा चांदराती. अशा चांदराती सखा सोबतीला मंद श्वास संगीत गंधाळलेले. तुझा हात हाती बंध अंतरीचे सुखाच्या सरीने मन ओथंबलेले. स्वर हे मधाळ मृदू मार्दवाचे ध्वनी प्रतिध्वनीतून झंकारलेले. तुझे शब्द लावण्य मधुगुंजारवकानी चित्त माझे जणू अवघे मोहरलेले. रंध्र रंध्रातुनी स्पर्श तुझा अमृताचा सुख जणू चिरंतन मला लाभलेले. औक्षण तुझे रे अनंगा प्राण पंचारतीने मनमंदिरी मी तुला स्थापियेले. मनमंदिरी मी तुला स्थापियेले. चांदराती पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरवायची असतील तर नात्यांना खत पाणी घालावं लागतं. टाळी एका हाताने वाजत नाही. थोडे तुझे थोडे माझे, थोडे तुझे थोडे माझे कण कण वेचायचे. घरट्याच्या उभेसाठी एक नाते जोडायचे. थोडे हसू थोडे आसू ओंजळीत झेलायचे. सुख दुःखाचे आभाळ चोचीमध्ये पेलायचे. थोडे आर थोडे पार शब्दावाटे बोलायचे आणि थोडे राहिलेले मौनातून तोलायचे. थोडा ध्यास थोडे भास एक स्वप्न जगायचे. स्वप्न जगता जगता साथ साथ चालायचे. थोडे जोडू थोडे तोडू परी नाही मोडायचे. घरट्याच्या उभेसाठी एक नाते जोडायचे. घरट्याच्या उभेसाठी एक नाते जोडायचे. आयुष्याच्या मध्यंतरात एक स्त्री आपल्या जोडीदारासोबत आपल्या तरुणपणीच्या आठवणींमध्ये रममाण झाली. त्या आठवणी मी माझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय. पाऊस. ऐक ना, बघितलंस बाहेर किती मुसळधार पाऊस बरसतोय. आठवतं तुला पहिल्या पावसात किती ओलाचिंब झाला होतास तू. पावसाचे थंडगार तुषार अंगावर झेलत तू तसाच माझ्याकडे आलास आणि विचारलंस येणार. त्या बरसणाऱ्या धारा, कडाडणाऱ्या विजा माझ्यावर तुझी अशी जादू करून गेल्या की मी वेळी मग तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालतच गेले. चालताना अडखळणारी आपली पावलं, त्या अडखळण्यात आपण एकमेकांना दिलेली साथ
खूप काही सांगून गेली. आपली भांडणं, आपल्यातले रुसवे फुगवे आता काळाच्या ओघात ना कधीच वाहून गेलेत, अगदी या पावसाच्या पाण्यासारखे. आणि उरलो फक्त आपण दोघं, एकमेकांना दिलेली साथ आणि हा मुक्तपणे बरसणारा पाऊस. तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं. सगळं काही सामावून टाकलं. त्या दोघांचं घरटं आता हळूहळू वाढायला लागलं, फुलायला लागलं बरं का. हे तुझं, हे माझं असं संपून तिला आता सगळं आपलं वाटायला लागलं. तो तिच्या जीवनामध्ये आला, तिचा जीवाभावाचा सखा बनला की तोच तिचं सगळं विश्व बनतो. आणि हे ती अत्यानंदानं स्वीकारते सुद्धा. आणि मग त्या दोघांचं ते विश्व ती सगळ्यांना सामावून घेत हळूहळू वाढवत राहते, फुलवत राहते. हेच नातं दर्शवणारी आपली आजची कविता. तुझ्यासाठी जेवायला फक्त खिचडी करीन म्हटलं, तुझ्यासाठी जेवायला फक्त खिचडी करीन म्हटलं, सोबत लिंबाचं लोणचं आणि एखादा पापड, बस. भाजण्यापेक्षा तळावा, नाहीतर मसाला चुरा, आणि जरासं ताक, नाहीतर कढीच करते ना, किंवा सिंधी कढी आणि डाळीचे गोळे, बस इतकंच. कमी पडायला नको. पुऱ्या कराव्यात तिखटा मिठाच्या, आणि गरम खीर गोड म्हणून. पण पुऱ्यांबरोबर काय? कोशिंबीर चालेल पटकन, एखादी भरली मिरची तळते, बस इतकंच. अय्या, पण तूप कढवावं लागेल, आणि नारळ, कोथिंबीर, लिंबू खिचडीवर, नाहीतर मसाले भातच टाकते, एकूण एकच. बघ, असं खिचडी भोवती एक एक सगळं वाढत गेलं आणि माझं तुझ्यामध्ये अडकणं असं भिनत गेलं. धन्यवाद. खरंच किती सुंदर असतं ना असं एकमेकात भिनत जाणं, एकरूप होणं. तिच्या जीवनातील त्याचे स्थान अढळच. लग्न हा तर दोन जीवांचा मेळ, राजा राणीचा संसार असतो. पण जेव्हा तो समजूतदार असेल, तिच्या भावना समजून घेणारा असेल, तेव्हाच. जेव्हा तिच्या वाट्याला उपेक्षा येते तेव्हा. जाणून घेऊया तिच्या स्त्रीमनाचा तो प्रवास. तू आवडतेस, तू आवडतेस या शब्दावर किती भाळावा एखादा जीव. रुणझुणावी किती स्पंदनं, की नशेतच ओलांडावी शीव. तू आवडतेस या शब्दावर किती पायऱ्या चढाव्या. उंबरठ्याचे भान सुटावे, ठेचावर ठेचा घाडाव्या. कॉफी घेऊन परतताना तिच्या मनात असे 100 गिल्ट होते. कॉफी घेऊन परतताना तिच्या मनात असे 100 गिल्ट होते. डोळ्यात पाण्याचे तळे आणि श्वासात प्रायश्चित्त होते. हे असं नको होतं वागायला, हे असं नको होतं वागायला. कोणी मनापासून आवडलं तरी संस्कार, संस्कृती वगैरे ठीक आहे, पण घर म्हणूनही कोणी आहे ना घरी. किती हा तळहातांना घाम नि पावलांना थरथर. परक्या कॉफीच्या मोहात कुणी असं विसरतं का घर. कॉफी घेऊन परतताना तिच्या मनात असे 100 गिल्ट होते. डोळ्यात पाण्याचे तळे नि श्वासात प्रायश्चित्त होते. घरात शिरली तेव्हा घर कवेत घ्यावे की कुशीत शिरावे घराच्या, या प्रश्नावर ओथंबून ती थांबली,
कमानीवर दाराच्या. तर घरात नेहमीचीच शांतता. टी व्हीवर तेवढ्या बातम्या किंवा क्रिकेट. ती उशिरा आल्याची ना भिंतींनी घेतली दखल, ना कोपऱ्यातून आला प्रश्न थेट. तीच देत राहिली मग काही बाही कारणं. गिल्ट निघावा म्हणून तिची तिलाच स्पष्टीकरणं. कधी नव्हे ते लाडी खट्ट. अनामिका गुंतवून घट्ट. कधी नव्हे ते स्वतःहून कुशीत शिरणे. स्थिरावणे, बाहेर येणे. बऱ्याच प्रयासाने, बराच वेळ घेऊन मन एकदाचे निवले. पुन्हा अशी कॉफी नाहीच या निर्णयावर वळले. दुसऱ्या दिवशी पाऊस वाढला. घर जपण्याचा तिने नवीन मुद्दा काढला. या वादळी पावसात, ओढाळ हवेत पोचवून देणार का ऑफिसला? विचारले तिने घराला. घराने रेनकोट पुढे केला. ती हसली. तिच्या लक्षात आले, पाऊस प्रत्येकाचाच वेगवेगळा असतो. कुठे माळरानावरही फुलं उमलतात, तर कुठे भिंतींना ओलावाच नसतो. कालपासून सुकवत ठेवलेले काळीज अजून ओलेच होते. कॉफीचे मग, वाफेची वलय, सोबतीचे आमंत्रणही खुलेच होते. आषाढातला इंद्रधनू नव्याने डोळ्यात उमटला. तू आवडतेस या शब्दाचा ढग सरसरून अंगभर चढला. भर पावसात स्कूटीला तिने विना रेनकोटच हाकलंय. आणि हो, कालच्या कॉफीसाठी स्वतःला माफही करून टाकलंय. संसारातील कोणत्याही जबाबदाऱ्या न नाकारता आपले कर्तृत्व आजमावू पाहणारी नव्या युगाच्या उंबरठ्यावरची कोणी एक मानिनी, अन्यायानं खचून न जाता, नाउमेद न होता आशावाद जागवत आहे. खरं तर तुझ्याच म्हणण्यावरून आपण रेखली होती सनातन संकल्पना. मी रांधायचं, तू कमवायचं, मी पुरवायचं. मी तू धन्य व्हायचं. कबुतरी क्षण संपून जाग आल्यावर खटकू लागली सनातन विभागणी. स्त्री मुक्तीची कहाणी कानी आल्यावर लय हलू लागले. विसंवादी सूर लागू लागले. तू होतास चिलखतधारी पुरुषी संस्कृतीचा प्रधान संरक्षक. तरीही मी जिद्द जागवीत राहिले. चिलखत भेदण्याचं स्वप्न उरी धरून काहीसं यश चिमटीत आलंय. असंच पुढं जायचं अन्याय दर्शवीत. माझ्या लेकी सुना कदाचित मिळवतील मोठमोठ यश. माझ्यापेक्षाही सहज, अगदी सहजतेनं. सर्वस्व त्याला अर्पून सुद्धा त्याला कोणत्याही बंधनात बांधून न ठेवणारी अशी तिचं हे एक रूप.
साथ घालशील तेव्हाच येईन. साथ घालशील तेव्हाच येईन. जितकं मागशील तितकंच देईन. साथ घालशील तेव्हाच येईन. जितकं मागशील तितकंच देईन. दिल्यानंतर देहा वेगळ्या सावलीसारखी निघून जाईल. दिल्यानंतर देहा वेगळ्या सावलीसारखी निघून जाईल. तुझा मुकुट मागणार नाही. तुझा मुकुट मागणार नाही. सभेमध्ये नातं सांगणार नाही. माझ्यामधल्या तुझेपणात, माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनून जगत राहील. जोगीण बनून जगत राहील. कवितेची पार्श्वभूमी अशी आहे की प्रियकर आपल्या प्रेयसीला सोडून अनंतकाळच्या प्रवासासाठी निघून गेलाय. पण त्याच्यासोबत एकत्र घालवलेले क्षण, त्याच्या आठवणी ह्या तिच्यामध्ये रुजलेल्या आहेत. कविता ऐकूया. पुन्हा पुन्हा एकदा ती भेट व्हावी. पुन्हा एकदा ते जगणे व्हावे. पुन्हा एकदा ती भेट व्हावी. पुन्हा एकदा ते जगणे व्हावे. पुन्हा तू तसेच यावे आणि मीही पुन्हा तुझी होऊ न जावे. पुन्हा एकदा ती भेट व्हावी. पुन्हा ते तरंग अंतरी उमटावे आणि तसाच तो स्पर्श व्हावा. पुन्हा ते तरंग अंतरी उमटावे आणि तसाच तो स्पर्श व्हावा. सेकी अलवार मोर पीस फिरावे. पुन्हा एकदा ते जगणे व्हावे. पुन्हा ते मेघ तसेच बरसावे आणि तसेच मी तुला बिलगावे. पुन्हा ते मेघ तसेच बरसावे आणि तसेच मी तुला बिलगावे. जशी की नदी सागराला मिळे. पुन्हा एकदा ते जगणे व्हावे. पुन्हा ती फुले तशीच उमलावी आणि तसाच तो गंध दरवळावा. पुन्हा ती फुले तशीच उमलावी आणि तसाच तो गंध दरवळावा. जसा की फाया अत्तराचा. पुन्हा एकदा ते जगणे व्हावे. पुन्हा तो चंद्र तसाच यावा आणि कोजागिरी ही तशीच यावी. पुन्हा तो चंद्र तसाच यावा आणि कोजागिरी ही तशीच यावी. जसा की मनी सडा चांदण्यांचा. पुन्हा एकदा ते जगणे व्हावे. पुन्हा ती कातर वेळ तशीच यावी आणि आपुले जगणे गाणे व्हावे. पुन्हा ती कातर वेळ तशीच यावी आणि आपुले जगणे गाणे व्हावे. जसा ध्यानस्थ एक योगी. जसा ध्यानस्थ एक योगी. पुन्हा एकदा ती भेट व्हावी. पुन्हा एकदा ते जगणे व्हावे. धन्यवाद. आश्रम म्हटलं की मंगल, पवित्र अशी वास्तू डोळ्यासमोर येते, नाही का? पती पत्नी विवाह बंधनानं एकत्र येतात, गृहस्थाश्रम स्वीकारतात. त्यांना हे पावित्र्य कसं जपता येईल हे मी या कवितेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेचं नाव आहे दोघे. संसाराच्या कॅनव्हासवर दोघांनी रंग भरायचे. संसाराच्या कॅनव्हासवर दोघांनी रंग भरायचे. सप्तपदीच्या पावलागणिक त्यात रंगत जायचे. त्यात रंगत जायचे. सप्तरंगांच्या मदतीनं असंख्य रंग उधळायचे. सप्तरंगांच्या मदतीनं असंख्य रंग उधळायचे. सप्तसुरांच्या सुरावटीतून संगीत मग खुलवायचे. सप्तसुरांच्या सुरावटीतून संगीत मग खुलवायचे. 7 पावलांच्या संगतीतून संसाराला लागायचे. संसाराला लागायचे. विश्वासाच्या कुंचल्यानं गैरसमज पुसायचे. विश्वासाच्या कुंचल्यानं गैरसमज पुसायचे. सामंजस्याच्या कुपीतून सुगंधी क्षण पसरायचे. सुगंधी क्षण पसरायचे. घरकुलाच्या चौकटीला, बरं का, घरकुलाच्या चौकटीला समाधानाचं तोरण बांधायचे. अपत्यांच्या विणीतून अतूट नातं निर्मायचं. अपत्यांच्या विणीतून अतूट नातं निर्मायचं. समाजाच्या उभारणीचं स्वप्न मनी बाळगायचं. समाजाच्या उभारणीचं स्वप्न मनी बाळगायचं. गृहस्थाश्रमाचं पावित्र्य
गृहस्थाश्रमाचं पावित्र्य दोघांनी स्वयत्ने जपायचं. धन्यवाद.